हॅलो फ्रेंड्स, आज आपण थर्मोडायनामिक्सचा नेक्स्ट पार्ट बॉन्ड एन्थाल्पी बघणार आहे. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय, तर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये फॉर एक्झाम्पल Cl2 आहे, तर याच्यामध्ये जो Cl मध्ये असणारा बॉन्ड जो आहे तो ब्रेक होताना जो एन्थाल्पी मध्ये बदल घडून येतो त्याला आपण म्हणतो बॉन्ड एन्थाल्पी. The enthalpy change that occurs during the breaking up a particular covalent bond in a molecule is called as bond enthalpy. आता नॉर्मली काही एक्झाम्पल्स जर आपण बघितले बॉन्ड एन्थाल्पीचे, तर या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे H2 चा. In case of H2 it will break down into the two hydrogen atoms, or we can write H plus H. तर या ठिकाणी जो हायड्रोजन मध्ये असणारा जो बॉन्ड होता तो काय झाला, या ठिकाणी ब्रेक झाला आणि त्या ठिकाणी जी काही एन्थाल्पी आहे ती आपल्याला 436.4 किलो जूल एवढी बघायला मिळाली. साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे ऑब्विसली ही हीट ऍब्झॉर्ब झालेली आहे आणि या ठिकाणी हायड्रोजन मध्ये असणारा जो कोव्हॅलेंट बॉन्ड होता तो काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे. आणि तो ब्रेक होत असताना जी एनर्जी त्या ठिकाणी रिक्वायर्ड होती त्याला आपण काय म्हणतोय, बॉन्ड एन्थाल्पी असं म्हणतोय. देन सेकंड, याच्यामध्ये जे पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स असतात बाळांनो, पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स फॉर एक्झाम्पल वॉटर आहे. वॉटर मध्ये काय आहे बाळांनो, दोन OH बॉन्ड आहेत. सो इकडे एक आपण घेऊ शकतो असं आणि इकडे एक ब्रेक करू शकतो. तर आता हे बॉन्ड ब्रेक होत असताना जी एन्थाल्पी बदलते मग ती नक्की एक्झॅक्टली कशी कॅल्क्युलेट करायची, या ठिकाणी वॉटर आपण इल्युस्ट्रेट केलं तर त्यासाठी जी रिएक्शन आहे H2O gaseous gives 2H gaseous plus O gaseous and delta H of reaction is equal to 927 किलोजूल एवढा दिलेला आहे. आता या रिएक्शन्स मध्ये काय होतं, तर हे बॉन्ड डायरेक्टली ब्रेक होत नाही. लास्ट लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं, बॉन्ड एकदम दोन्ही ब्रेक होत नाही, स्टेप बाय स्टेप ब्रेक होतात. आता पहिल्यांदा एक OH बॉन्ड ब्रेक होतोय याच्यामधला, तर त्यावेळेस नक्की काय होतं बघूयात आपण. H2O gives H प्लस OH. पहिला एक बॉन्ड या ठिकाणी ब्रेक झाला, त्यावेळेस जो एन्थाल्पी मध्ये झालेला बदल आहे तो आहे 499 किलो जूल. आणि सेकंड टाइम जो राहिलेले स्टेप सेकंड मध्ये जो OH आहे तो देखील ब्रेक झाला, कशामध्ये, O गॅसियस प्लस H गॅसियस मध्ये. आणि अशा वेळेस जो काही एन्थाल्पी मध्ये बदल झालेला आहे तो आहे 428 किलो जूल एवढा. आता बाळांनो याच्यावरून काय लक्षात आलं आपल्या बघा, तर जो एन्थाल्पी मध्ये होणारा बदल आहे तो या ठिकाणी काय आहे बाळांनो, दोन्ही बॉन्ड ब्रेक होत असताना वेगवेगळा आहे, तो सिमिलर नाहीये. पहिला बॉन्ड ब्रेक होताना 499 किलो जूल एवढी हीट ऍब्झॉर्ब झाली, दुसरा बॉन्ड ब्रेक होत असताना 428 किलो जूल एवढी हीट ऍब्झॉर्ब झाली. त्याच्यावरून एक लक्षात आलं असेल की दोन्ही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी इक्वल नाहीये. मग अशा वेळेस आपण काय करतो बाळांनो, पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पीचा कन्सेप्ट अप्लाय करतो. म्हणजे काय करतो आपण, या दोघांची सम केली आपण 987 ती एवढी येणार आहे तुमची, वर दिली तेवढी 927 येईल तुमची. मग ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी, मग एका OH साठी बॉन्ड एन्थाल्पी किती असेल असं जर विचारलं तर आपण काय करतो, याचं ऍव्हरेज डिटरमाइन करतो. ऍव्हरेज किती येणार, 927 बाय किती OH बॉन्ड आहेत, 2. मग हे आलं तुमचं 4 6 3.5 किलो जूल. ज्या ठिकाणी पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स आहेत त्या ठिकाणी काय करा बाळांनो, तुम्ही ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट करा. म्हणजे दिलेल्या टोटल एन्थाल्पीला जेवढे बॉन्ड आहेत त्यानं डिवाइड करा, एका बॉन्डची पर्टिक्युलर एन्थाल्पी तुम्हाला डिटरमाइन करता येणं शक्य होईल. त्यानंतर आता ही बॉन्ड एन्थाल्पी जी आहे नॉर्मली ती डिटरमाइन कशी केली जाते, लास्ट लेक्चर मध्ये आपण एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, ठीक आहे, आणि एन्थाल्पी ऑफ रिएक्शन बघितलेले आहेत. त्या ठिकाणी फॉर्म्युला युटिलाइज करत असताना आपण तो फॉर्म्युला कसा यूज केलेला होता बाळांनो, summation of enthalpies of product minus summation of enthalpies of reactant. Similar
नाही तर एक्झॅक्टली अपोजिट फॉर्म्युला यूज करायचा आहे. कुठे? बॉन्ड एन्थाल्पी डिटरमाइन करत असताना. सो बॉन्ड एन्थाल्पी डिटरमाइन करत असताना जो डेल्टा एच येणार आहे तुमचा तो काय असणार आहे बघा. समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट bonds minus summation of enthalpies of product bonds. आता याच्यासाठी मी आधी एक एक्झाम्पल इलुस्ट्रेट करतो तुमच्या पुढे. नक्की एक्झॅक्टली कन्सेप्ट अप्लाय कसा करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी CH4 घेतला प्लस Cl2 gives CH3Cl प्लस HCl. अशा वेळी ही रिएक्शन सुरुवातीला तुम्हाला बाळांनो त्याच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये लिहावी लागेल. तर आपल्याला एक्झॅक्टली क्लिअर होईल की किती कुठले बॉन्ड प्रेझेंट आहेत ते. म्हणजे या ठिकाणी मी असं करेन बघा. CH समजणाऱ्याला डायरेक्ट सुद्धा कळेल, हे लिहिण्याची गरज नाहीये. फक्त चूक होऊ नये म्हणून आपण प्रिकॉशन घेतो या ठिकाणी. CHHCl प्लस HCl. तर या ठिकाणी तुम्हाला देताना क्वेश्चन मध्ये काय प्रोव्हाइड केलं जाईल? CH ची बॉन्ड एन्थाल्पी दिली जाईल, CCl ची दिली जाईल, CCl ची दिली जाईल आणि HCl ची देखील दिली जाईल आणि डेल्टा H कॅल्क्युलेट करायला सांगितला जाईल. मग आपल्याकडे या ठिकाणी बॉन्ड एन्थाल्पी लिहित असताना याचे बॉन्ड किती आहेत बघा. 4 इंटू डेल्टा H0 ऑफ CH. 4 बॉन्ड आहेत हे लक्षात आलं पाहिजे. इथे काय आहे? 1 इंटू डेल्टा H0 ऑफ CL. दोघांचे ऍडिशन होणार. मायनस कोण येणार? प्रोडक्ट बॉन्ड. प्रोडक्ट मध्ये किती आहे? 3 इंटू डेल्टा H0 ऑफ CH मायनस 1 इंटू डेल्टा H0 ऑफ CCl मायनस डेल्टा H0 ऑफ HCl. आपण एकच आहे 1 इंटू. तर अशा पद्धतीने फॉर्म्युला जनरेट करावा लागेल आणि व्हॅल्यू पुट करून सोडवावं लागेल. बाकी बेरीज वजाबाकी आली की उत्तर येणार आहे. गुणाकार आला तुम्हाला ते सोपं आहे, काही अवघड नाहीये. फक्त डोकं शांत ठेवा. सायन्स चुकवू नका. सायन्स नाही, सायन्स चिन्ह चुकवू नका. कारण प्रॉब्लेम काय होतो बऱ्याच वेळा मायनस मायनस प्लस मायनस मल्टिप्लाय ऍडिशन सबस्ट्रॅक्शन. हुशार असतो आपण, पटकन काहीतरी चुकीचं उत्तर लिहून टाकतो. तसं करू नका. या ठिकाणी थोडं शांत डोकं ठेवा आणि व्यवस्थित सोडवायचा प्रयत्न करा. इल्युस्ट्रेशन कळाले का बघा. एखादी रिएक्शन दिली असता काय करायचंय तुम्हाला, त्या रिएक्शन साठी ते बॉन्ड्स नक्की किती आहेत ते स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये मांडून आधी बॉन्ड सॉल्व्ह करून घ्या आणि नंतर मग तुम्हाला रिएक्टंट बॉन्ड्स मायनस प्रोडक्ट बॉन्ड्सचा फॉर्म्युला वापरून काय करायचंय तुम्हाला डेल्टा H0 कॅल्क्युलेट करायचा आहे. आज आपण काही एक्झाम्पल देखील याचे इमिडिएटली बघूया, म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल कन्सेप्ट. मी लास्ट टाइम म्हणलेलं पण होतं की लास्ट कन्सेप्ट आहे तो देखील आपण याच्यामध्ये न्यूमरिकल्स त्याचे देखील कव्हर अप करून घेणार आहे. बघूयात आपण 1 बाय 1 न्यूमरिकल्स. Calculate the standard enthalpy of रिएक्शन दिलेली आपल्याला N2H4 gaseous plus H2 gaseous gives 2NH3 gaseous. If delta H0 for NH bond is 389 kilojoule per mole, delta H0 of HH bond is equal to 435 kilojoule per mole, and delta H0 for NN bond is equal to 159 किलोजूल पर मोल. काय कॅल्क्युलेट करायला सांगितले बाळांनो आपल्याला? या ठिकाणी त्यांनी डेल्टा H कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ दिस रिएक्शन असं थोडक्यात म्हणलेलं आहे त्यांनी. आपण सॉल्व्ह करूयात. एकदम सोपा कन्सेप्ट आहे, सोपा क्वेश्चन आहे.
हातातले 4 मार्क्स आहेत. असाच क्वेश्चन आपल्याला नीटला किंवा जेईई मेन्सला डायरेक्टली येणार आहे. या ठिकाणी या रिएक्शन साठी आधी याच्यातले बॉन्ड किती आहेत हे स्ट्रक्चरल फॉर्मॅट मध्ये आपण मांडून घेऊयात. बाकी उत्तरे सोपं आहे. हा NH2 जो आहे त्याचा स्ट्रक्चर असा आहे बघा. NH2 हायड्रोजन म्हणतो आपण याला, N2H4 देन प्लस HH gives 2 into NHHH. आता सोपं आहे, एकदम सोपं आहे क्वेश्चन. फॉर्म्युला डेल्टा H0 इज इक्वल टू summation of enthalpies of reactant bonds minus summation of enthalpies of product bonds, therefore इथं काय लिहिता येईल पुढे बघा आपल्याला. ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लिहिण्याआधी मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं की हे नक्की किती किती आहेत हे एक स्टेप वाढू दे तिथं, जेव्हा तुम्ही बोर्ड साठी सॉल्व्ह करत असाल. कॉम्पिटिटिव्हला गरज नाहीये, पण कधी कधी गडबड आपल्याला संकटात नाही येते असं म्हणतात. त्यामुळे थोडंसं शांत डोक्याने सॉल्व्ह केलेलं कधीही चांगलं. इथे बघा NN एक बॉन्ड आहे आणि NH चे 1 2 3 4 बॉन्ड आहेत, NH बॉन्ड. ठीक आहे, त्यामुळे इथं समेशन ऑफ रिएक्टंट बॉन्ड करत असताना काय येणार आहे तुमचं 4 into डेल्टा H0 ऑफ NH बॉन्ड प्लस 1 into डेल्टा H0 ऑफ NN बॉन्ड प्लस रिएक्टंट अजून कोण आहे H2 किती आहेत 1 आहेत 1 into डेल्टा H0 ऑफ HH बॉन्ड मायनस 6 into डेल्टा H0 ऑफ NH बॉन्ड. 6 कसे आले हे NH किती बॉन्ड आहेत 3 आणि टोटल किती तिकडे 2 into 3 किती आले 6. तर अशा पद्धतीने आता व्हॅल्यू फक्त पुट करा. 4 into NH बॉन्डची व्हॅल्यू किती आहे 389 प्लस NN बॉन्डची व्हॅल्यू किती आहे 159 मायनस प्लस HH बॉन्डची व्हॅल्यू किती आहे 435 मायनस 6 इंटू NH बॉन्डची व्हॅल्यू किती आहे 389. ठीक आहे, सॉल्व्ह करा. आन्सर जे आहे तुमचं बाळांनो त्याचं साधारणतः -184 किलो जूल एवढं येईल. -184 किलो जूल. काय अडचण आली तर विचारा. समजलंय? So we'll take the next example related to the bond enthalpy again. The enthalpy change of the following reaction. The enthalpy change of the following reaction. The enthalpy change of the following reaction. Reaction दिलेली आहे आपल्याला CH4 plus Cl2 gives CH3Cl plus HCl. गॅसेस आहेत सगळे कॉम्पोनंट. डेल्टा H0 दिलेला आहे रिएक्शनचा तुम्हाला. त्या रिएक्शनचा डेल्टा H0 दिलेला आहे. किती दिलेला आहे तुम्हाला तो -104 किलो जूल दिलेला आहे. आणि विचारलंय काय कॅल्क्युलेट CCl बॉन्ड एन्थाल्पी. कॅल्क्युलेट CCl bond enthalpy if other bond enthalpies are as follows. बाकीच्या दिलेल्या आहेत बघा तुम्हाला. CH दिलेली आहे, CL दिलेली आहे आणि HCl दिलेली. सगळ्या किलो जूल पर मोल मध्ये आहे. याची 414 आहे, याची 243 आहे, याची 431 आहे. ठीक आहे का? काय बॉन्ड एन्थाल्पीज आहेत किलो जूल पर मोल मध्ये.
बघा विचार करा थोडा, एक मिनिट. कशा पद्धतीने सोडवता येईल तुम्हाला. एकदम सोपा क्वेश्चन आहे बाळांनो, कुठेही चुकणार नाही. हातातले 4 मार्क्स आहेत आपल्या. बघा काय काय गिवन दिलेलं आहे. काय काय दिलं गिवन. ClCl दिला, HCl दिला, CH दिला, डेल्टा H दिला. फॉर्म्युला तयार बघा. CH4 रिएक्शन स्ट्रक्चरल फॉर्मॅट मध्ये लिहा. HCHHH प्लस ClCl gives HCHHCl प्लस HCl. ओके, आता याच्यावरून काय कराल बाळांनो, रिएक्टंट बॉन्ड कुठले कुठले आहेत. 4 इंटू CH, Cl इंटू Cl किती आहेत 1, इथे CH किती आहे 3, CCl किती आहे 1, HCl किती आहे 1. विचारलाय कुठला क्वेश्चन मध्ये, CCl विचारलेला आहे आपल्याला, म्हणजे हा बॉन्ड विचारलाय आपल्याला किती असणार आहे. आपण डायरेक्ट आता फॉर्म्युला लिहूयात. डेल्टा H0 ऑफ रिएक्शन इज इक्वल टू रिएक्टंट किती आहे 4 इंटू डेल्टा H0 ऑफ CH, देन प्लस 1 इंटू डेल्टा H0 ऑफ ClCl माइनस 3 इंटू डेल्टा H0 ऑफ CH माइनस डेल्टा H0 ऑफ CCl माइनस डेल्टा H0 ऑफ HCl. 1 लिहित नाही मी आता, ठीक आहे, समजून घ्या तुम्ही त्या ठिकाणी. हा, जिथं 1 आहे ते काही लिहिण्याची गरज नाही आपल्याला. हा दिलाय तुम्हाला -104. इथे 4 इंटू CH ची व्हॅल्यू दिलेली आहे 414 प्लस ClCl ची दिलेली आहे 243 मायनस 3 इंटू डेल्टा CH दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी 414 मायनस डेल्टा H0 ऑफ CCl फाइंड करायचा आहे, मायनस डेल्टा H0 ऑफ HCl दिलेला आहे 431. ओके, मल्टिप्लाय करा, ऍडिशन सबट्रॅक्शन्स करा आणि व्यवस्थित उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. कुठेही चूक करू नका. फायनल आन्सर जे आहे तुमचं ते 330 किलो जूल पर मोल एवढं येईल. 330 किलो जूल पर मोल एवढा आन्सर येईल बाळांनो तुमचं. बघा समजतंय का, काय काय व्हॅल्यू कशा कशा प्लेस केलेल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. लास्ट लेक्चर मध्ये जसं आपण डिस्कस केलं होतं की काही एक्झाम्पल अजून आपण टोटल जे आपण एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वगैरे जे आहेत ते बघितलेले होते, किंवा बॉन्ड एन्थाल्पीशी रिलेटेड अजून काही एक्झाम्पल जे एक्सरसाइज मध्ये आहेत ती देखील आपण या ठिकाणी कव्हर अप करून घेऊयात. आता कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, तुम्हाला जे बोर्डचं बुक आहे हे बेसिक आहे बाळांनो. काही लोकांच्या डोक्यात प्रश्न चालू असतील की कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं कधी शिकवणार आहे, तर हेच क्वेश्चन जे आहेत बाळांनो ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कन्वर्ट होतात. हे शांतपणे तुम्ही लर्न करा. आणि दुसरी एक गोष्ट आहे महत्वाची की जे लास्ट लेक्चर्स असणार आहे त्याचे एकदा हा तुमचा टेक्स्टबुक पोर्शन कव्हर अप झाला, त्यामध्ये जिथे जिथे आर्टिकल ज्या ज्या डेप्थला पाहिजे त्या डेप्थला तुम्हाला मी शिकवलेलं आहे. फक्त आता काही एक आर्टिकल आहेत, फॉर एक्झाम्पल हीट कपॅसिटी, दॅट वी विल डिस्कस लॅटर ऑन ऍट द एंड ऑफ द चॅप्टर. आधी आपण फक्त एक टास्क जो आहे पहिला टेक्स्टबुक एनसीईआरटी प्लस जे काही एक्स्ट्रा पॉइंट्स त्याच्यामध्ये त्या आर्टिकल मध्ये इन्व्हॉल्व होतात ते आपण आधी डिस्कस करून घेऊया. नंतर जो थोडासा आउटसाइड टेक्स्टबुक पार्ट आहे परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे तो आपण लास्टला डिस्कस करणार आहे. क्वेश्चन्स बघूयात आपण. होपफुली लास्ट लेक्चर्स मध्ये काही होमवर्क सांगितलेले होते ते पण तुम्ही कम्प्लीट केले असतील. आता या ठिकाणी काही क्वेश्चन्स आहेत बघा. कॅल्क्युलेट, आत्ताच आपण आधी आर्टिकल झाले त्याच्यावरचं एक्झाम्पल कम्प्लीट करूया. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे बघा. बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ, मी तुम्हाला म्हटलं काय की क्वेश्चन कसे येतात त्यातलेच क्वेश्चन हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला ऍड केले जातात बाळांनो. बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ, हाच क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हला कसा केलाय बघा. HH, ClCl and HCl bonds are respectively 434,
kilojule per mole to 42 kilojule per mole and 431 kilojule per mole respectively. Enthalpy of formation of HCl is enthalpy of formation of HCl is. So options are provided: A 245 kilojoules per mole, B minus 93 kilojoules per mole. आणि बघा आता ऑप्शन कसे असतात, हेच पॉझिटिव्हचे निगेटिव्ह मध्ये दिले, मायनस 245 किलोजूल पर मोल आणि डी 93 किलोजूल पर मोल. या ठिकाणी फार सोपा क्वेश्चन आहे बघा, सॉल्व्ह करूयात आपण. आता थोडं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पॅटर्न सॉल्व्ह करूयात. बोर्डची पद्धत तुमच्या लक्षात आली असेल तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, तुम्हाला HCl साठी विचारलेलं आहे. बॉन्ड एन्थाल्पी प्रत्येकाच्या दिलेल्या आहेत. रिएक्शन दिली नाही का, बॉन्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिले आहेत. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl विचारले आपल्याला. ठीक आहे. आता बॉन्ड एन्थाल्पी HH, ClCl आणि HCl बॉन्डच्या दिलेल्या आहेत. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl विचारलेलं आहे आपल्याला. हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी जे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl आहे बघूयात. HCl चे फॉर्मेशनची एन्थाल्पी म्हणजे त्याची रिएक्शन विचारात घ्यावी लागेल आपल्याला. काय रिएक्शन येणार आहे बाळांनो त्याची, H2 प्लस Cl2 गिव्स 2HCl. ही करेक्ट आहे का, नाही. काय पाहिजे, हाफ H2 प्लस हाफ Cl2 गिव्स HCl. मग आता ही रिएक्शन आपल्याला तयार करण्यासाठी काय करावं लागेल, तर वरच्या ज्या रिएक्शन्स आहेत, वरच्या ज्या एन्थाल्पीज दिलेल्या आहेत, बॉन्ड एन्थाल्पीज दिलेल्या आहेत, त्यांचा वापर करून हे रिएक्शन आपल्याला सोडवावी लागेल. HH ची दिली का, दिली आहे. ClCl ची दिली आहे का, दिली आहे. HCl ची दिली आहे का, दिली आहे. मग आता डेल्टा H काढूयात त्याचा आपण. डेल्टा H काय येणार बाळांनो या रिएक्शनचा, डेल्टा H ऑफ रिएक्शन काय येणार बघा, हाफ इंटू रिएक्टंट बॉन्ड कोण आहे, डेल्टा H0 ऑफ HH प्लस हाफ इंटू डेल्टा H0 ऑफ ClCl माइनस 1 इंटू डेल्टा H0 ऑफ HCl. सो हाफ इंटू HH किती आहे तुमचं 434. सो हाफ इंटू 434 प्लस हाफ इंटू ClCl किती आहे 242 माइनस हाफ इंटू 431. This come 2241 plus 121 minus 2 1.5. This is 178 213 minus 215.5. 5 5 10. This comes 6 2. Sorry. This come around 122.5. किती आली तुमची 122.5. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपली 122.5 आली. या कोणाच्या हाफ आहे बघा या ठिकाणी. तर आता जो HCl च्या फॉर्मेशनचा क्वेश्चन आहे बाळांनो, तर 1 मोलचं फॉर्मेशन असेल तर 122.5 येणार आहे. माइट बी जी रिएक्शन घेतली असेल त्यांनी ती काय घेतलेली असणार आहे, H2 प्लस Cl2 गिव्स 2HCl. आणि मग अशा केसमध्ये जे आन्सर आलेलं आहे ते काय आलेलं आहे त्यांचं, त्या केसमध्ये याच्या दुप्पट आन्सर येणार आहे. साइन काय आलंय बघायचं, पॉझिटिव्ह आलेलं आहे. 122.5 हे आन्सर आलेलं आहे आपलं. कुणासाठी, हाफ मोल्सनं जर आपण रिएक्शन घेतली तर नेहमी बघा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जे आहे, ठीक आहे का, तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचे जे हे आहेत
कॉन्स्टिट्युएंट आहे ते त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये घ्यावे लागतात. H2 घेतलेला आहे, Cl2 घेतलेला आहे, त्याच्यावरून काय आलेलं आहे HCl घेतलेला आहे. ओके, मेक अ स्लाइड चेंज. त्यांनी काय केले आपल्याला या ठिकाणी, जसं आपण आधी रिएक्शन दिलेली होती H2 प्लस Cl2 गिव्स 2HCl लिहिलेलं आहे. ऍक्च्युली कसं असतं बाळांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या आस्पेक्ट मध्ये या क्वेश्चनचा आन्सर आहे 122.5 यायला पाहिजे. बिकॉज एका मोल साठी विचारले तुम्हाला. इथं जे आहे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl विचारले का नाही, त्यावेळेस ऍक्च्युली काय असतं 1 मोल HCl साठी विचारलेलं असतं. म्हणजे जरी तुम्ही ही रिएक्शन घेतली आणि या रिएक्शन नुसार या सगळ्या व्हॅल्यू आपण डबल केल्या आणि उत्तर किती आलं तुमचं 245 आलं, बरोबर. परंतु आता या ठिकाणी तसा ऑप्शन, याच्या हाफ ऑप्शन अवेलेबल कुठं आहे का कुठल्याही ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणून तुम्ही ठीक आहे 245 घेऊ शकता. परंतु ऍक्च्युअल आन्सर हे एका मोल साठी घेतलं पाहिजे आणि ते ऍक्च्युअल आन्सर काय आलं पाहिजे याचं 122.5 असं आलं पाहिजे. या ठिकाणी 93 मायनस 93 ऑप्शनच्या ऐवजी ऑप्शन्स काय पाहिजे होते 122.5 मायनस 122.5. लेट्स सी कुठे आन्सर याचे डिस्कस केलेत का बघूया. तर काय दिलेलं नाहीये. कन्फ्युज होऊ नका, समजून घ्या की हाफ घेतले आपलं 122.5 आलेलं आहे. ओके, त्यांनी रिएक्शन काय घेतलेली आहे 2 मोल HCl च्या फॉर्मेशन साठी घेतलेली आहे. ऍक्च्युअल अजूनही मी तेच सांगतोय की एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ही वी हॅव टू फाइंड फॉर द 1 मोल ऑफ HCl. त्यांनी काय केलं H2Cl2 पासून डायरेक्ट रिएक्शन मांडली 2HCl ची आणि ते हे 245 काढले. ओके, आता इथे 4 ऑप्शन आहेत. आपला ऑप्शन काय आला 122.5 आला. आपल्याला हे अंडरस्टँड झालं पाहिजे की आपण हाफ घेतलेले होते. ओके, त्यांनी 2HCl साठी डिटरमाइन केलेलं आहे. 2HCl साठी डिटरमाइन केलं तर काय येणार बाळांच्या दुप्पट आन्सर येणार. बट ऍक्च्युअल स्टँडर्ड फॉर्मेशन जे असतं ते एका मोल साठी असतं. इथे 2 मोल साठी घेतले. थोडस बुक मध्ये मिस्टेक आहे, समजावून घ्या. कारण या ठिकाणी जे आन्सर दिलेलं आहे ते 2 मोल साठी दिले बाळांना. तर स्टँडर्ड एन्थाल्पी म्हणले ना कॅल्क्युलेट करा तुम्हाला का नाही म्हटलेलं. ओके, एन्थाल्पी म्हणलंय. ओके, देन करेक्ट आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी म्हणलं असतं तर काय केलं असतं बाळांनो 1 मोलच HCl डिटरमाइन केलं असतं. मग ठीक आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त एन्थाल्पी डिटरमाइन करायची असेल तर आपण ह्या व्हॅल्यूज काय करूयात हाफ वाल्या इथून रिमूव्ह करूयात. अरे इथे आपण चूक केली बहुतेक. इथे चूक केली. काय चुकलं आपलं इथे, इथे आपण हाफ नव्हतं गेला पाहिजे. एक मिनिट पुन्हा सॉल्व्ह करूयात आपण. आलं हाफ हे ठेवून करूयात बघा. हाफ इंटू असंच ठेवलं तर हे किती येत आहे 217 प्लस 121 मायनस 431. किती आलं 7 प्लस 1 8 2 प्लस 1 3 प्लस 1 3 मायनस 431. ओके, so 338 मायनस 431. so या ठिकाणी 431 मायनस 338 8311 493. so this come minus 93 minus 93. so this is the correct answer. कारण काय आहे बाळांनो एन्थाल्पी डिटरमाइन करताना तुम्हाला एका मोल साठीच कॅल्क्युलेट केली पाहिजे. 2 मोल साठी कॅल्क्युलेट करून चालणार नाही. ओके, कॅल्क्युलेशन्स मध्ये थोडं आपलं चुकलेलं होतं. इथे आपण हाफ नव्हतं आपल्या फॉर्म्युलामध्ये. आपण इथं हाफ घेऊन सोडवलं तर आपला आन्सर रॉंग येत होतं. समजलंय का बघा सगळ्यांना. काय सांगतोय मी की एका मोल HCl साठी काढायचं बाळांनो आन्सर 1 मोल HCl साठी. कारण इथं देताना जर तुम्ही H2 प्लस Cl2 2HCl तर मग स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचा कन्सेप्ट कुठेतरी रॉंग जाईल आपला. इथे आपल्याला 1 मोल HCl जो आहे तो घ्यायचा आहे. ओके, कळालं. नादा थोडी चूक होते, हा लक्षात घ्या. हाफ 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 हाफ. तर ओके, समजून घ्या. देन अजून असेच काही क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करूया. बघा सगळ्यांना समजलंय का. ओके, नेक्स्ट वन.
calculate standard enthalpy of reaction. Calculate standard enthalpy of reaction. Calculate standard enthalpy of reaction. Fe2O3 solid plus 3CO gaseous gives 2Fe solid plus 3CO2 gaseous. आता या एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काही डेटा अजून पुढे प्रोव्हाइड केलेला आहे. फ्रॉम फॉलोइंग डेटा H0 फॉर्मेशन ऑफ Fe2O3 प्रोव्हाइड केलाय. तो आहे -824 किलो जूल पर मोल. देन आपल्याला CO साठीचा दिलेला आहे. तो आहे -110 किलो जूल पर मोल. आणि फॉर्मेशन ऑफ डेल्टा H0 दिलेला आहे CO2 चा. तो आहे -393 किलो जूल पर मोल. आणि याच्यावरून काय म्हणले, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करा. तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काय आहे रे बाळांनो फॉर्म्युला? समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट. समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट. आता बघूयात रिएक्टंट आणि प्रोडक्ट कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये. तर Fe सॉलिड आहे त्यामुळे तो दिलेला नसणार आहे, तो 0 घ्यायचा आपल्याला. स्टँडर्ड स्टेट मध्ये कुठल्याही एलिमेंटची एन्थाल्पी ही किती असते? 0 असते. कोणताही एलिमेंट, कार्बन ग्राफाइट घेतला आपण, जर तो त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर त्याची एन्थाल्पी किती असणार आहे बाळांनो? 0 असणार आहे. तसंच इथं आयर्न दिलाय तो त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये त्याची एन्थाल्पी ही 0 असणार आहे. थोडं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टाइप सोडवतो मी, बोर्ड टाइप सोडवत नाही. आता प्रोडक्ट कोण कोण आहे इथे? Fe तर कॅन्सल झाला तुमचा, तो 0 आला. 3 इंटू CO2 ची एन्थाल्पी, 3 इंटू डेल्टा H0 ऑफ CO2. ठीक आहे चला. मायनस डेल्टा H0 ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट म्हणजे कोण? Fe2O3. किती आहेत? एकच आहे. त्याची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? -824. मायनस पुढे कोण दिलाय तुम्हाला? CO किती आहे? 3 इंटू CO ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला? CO ची व्हॅल्यू इथं लिहितोय आपण ना, Fe2O3. 3 इंटू डेल्टा H0 ऑफ काय घेतला आपण? CO घेतला. 3 इंटू CO2 ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? -393. मायनस डेल्टा H0 ऑफ Fe2O3 किती दिलाय तुम्हाला? -824. -3 इंटू -110. सॉल्व केलं तुम्ही. 3927 minus, this will become minus plus 824, minus plus again 330. So addition करायची 1179. आधी याची ऍडिशन करून घ्या. 824 330, this become 4 5 11, this become -1179 plus 1154, this will become -25. तर या ठिकाणी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन किती येईल बाळांनो? -25 किलो जूल एवढी या ठिकाणी आपल्याला मिळेल. टू सी वन मोर एक्झाम्पल. सोपे क्वेश्चन्स आहेत एकदम. थर्मोडायनामिक्स वन ऑफ द फेवरेट टॉपिक. ज्याला कळाला त्याला आउट ऑफ मार्क्स मिळणार, ज्याला नाही कळाला समजून घ्या. देन when असा एक क्वेश्चन येऊ शकतो बघा. 6 ग्रॅम ऑफ O2 react with ClF as per equation 2ClF gaseous
plus O2 gaseous gives Cl2O gaseous plus OF2 gaseous. The enthalpy change is 38.55 किलोजूल. या रिएक्शनचा एंथैल्पी चेंज किती आहे? 38.55 किलोजूल. What is the standard enthalpy of the reaction? What is the standard enthalpy of reaction when 6 gram O2 react with ClF? 6 gram O2 react with ClF. As per the equation, the enthalpy change observed is 38.55. एकदम सोपा क्वेश्चन आहे, मोल कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. O2 किती घेतलाय? 6 ग्रॅम. सो 6 ग्रॅम O2 जर घेतला तर डेल्टा H0 किती येतोय बाळांनो त्यासाठीचा? 38.55. तर इथे किती ग्राम घेतलाय आपण? 32 ग्राम घेतलेला आहे. सो 32 ग्राम साठी X. सो X इज इक्वल टू काय आलं? 38 इंटू 55 38.55 इंटू 32 डिवाइडेड बाय 6. सॉल्व करून आन्सर अराउंड 205.6 येईल. येते का बघा? अराउंड 5 येईल तुमचं. आपण जर 40 पकडलं, ठीक आहे, आणि हे 5 पेक्षा थोडं जास्त पकडलं तर तुमचं उत्तर हे साधारणतः 40 इंटू 5 अराउंड 200 करेक्ट आन्सर येईल याचं. काही क्वेश्चन असे विचारले जातात की जे मोल कन्सेप्ट बेस्ड आहेत, म्हणजे की जसं की 6 ग्राम घेतलं तर एवढं आहे डेल्टा H0, तर त्या रिएक्शन मध्ये दिलेला नसणार आहे. तुम्हाला रिएक्शन मधून बघायचं हा किती दिलाय? O2 एकच O2. एका O चं मास किती असतं? 16. 2 O आहेत म्हणजे मास किती असणार? 32 असणार. ऍज पर द इक्वेशन 32 ग्रॅम जर O2 वापरला गेला असेल तर डेल्टा H0 किती असेल? 6 ग्रॅम साठी 38.55 होता, तर 32 साठी X ग्रॅम X असणार आहे किलोजूल. त्या ठिकाणी हा किती आला तुमचा? त्याच्यावरून कॅल्क्युलेट केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण. क्रॉस मल्टिप्लाय करून उत्तर काय आलं तुमचं? 205.6 किलो जूल एवढं काय असणार आहे? डेल्टा H0 असणार आहे. किती ग्राम साठी? ऍज पर इक्वेशन 32 ग्राम साठी. अशाच पद्धतीचे बरेचसे एक्झाम्पल डीपीपी मध्ये देखील आहेत बाळांनो. सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आता पुढे जे आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे त्या लेक्चर मध्ये आपल्याला हेस लॉ बघायचा आहे आणि त्याच्यावरती बेस काही न्यूमरिकल्स आहेत, ती देखील आपण त्या पुढच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहे. इथे काही गोष्टी समजलेत का बघा. मगाशी स्टँडर्ड एंथॅल्पीचं जे एक्झाम्पल आहे थोडं कॅल्क्युलेशन मिस्टेक होती, ती व्यवस्थित समजावून घ्या. मी करेक्ट करून दिलेली आहे त्या ठिकाणी. बाकी अभ्यास करा, व्यवस्थित राहा, काळजी घ्या. थँक्यू.